साईराम. ओम साईराम. तिथं लय वाईट लय माणसं वाईटावर आहेत. लाडका सगळ्यांचा आवडता आकाश चितेकर चेंज केलेले आहे आणि खुद्द रॅली प्रो ड्रायव्हर आलेला इकडे. रॅली प्रो ड्रायव्हर, यू नो व्हॉट. मित्रांनो, वेलकम टू अवर ब्लॉग्स. आपल्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. पहिल्यांदाच आपण हा वापरतोय DJ Osmo Action 5. आज मोबाईल देणार मी. बाय लेट्स सी. ते मी चांगलं दिसतं, छान दिसतंय. वाजलेले आहेत सकाळचे 4 आणि माझे मित्र येणार होते .4ला. आता झाले 4:10. अजून त्यांचा काही पत्ता नाही. तर हीच आपली गल्ली पार करत त्यांच्या गल्लीपर्यंत जातो आणि बघू काही शक्या. आजचा आपला सफर बाय द वे आपण चाललो शिर्डीला. तर साईबाबांचा आपल्याला बुलावा दिला आणि आपण चाललो शिर्डीला. लेट्स सी आपली जर्नी कशी होते. गाईज बघा, एवढा काळो की कोणी नाही. टाईम बघू शकता का तुम्ही. आणि आपण चाललो. एक अनुभव असा पडलेला आहे. पहिलं ठरलं होतं की मी आज आराम करणार आहे, गाडी चालवणार नाही आहे. आणि अचानकमध्ये भयानक सैनिक बोललात की भाई तू चालव समृद्धीपर्यंत. रात्री मी सांगू गाईज 1:30-2ला झोपलोय, 3:30ला उठलोय आणि आता तयार वगैरे होऊन हे बघा 2 झोले तयार वगैरे होऊन चाललोय मी शिर्डीला. मला समजत नाहीये अँगल वगैरे काय. असा ऍक्शन कॅमेरा वगैरे घेऊन आपण पहिल्यांदा चालू आहे आपलं हे शूट. आवाज पण किती येते माहिती नाही. आणि एक आमचा मित्र आलेला आहे. यस, स्ट्रेट फ्रॉम उल्वे. बाबा पाऊस आला. नेमकाच पाऊस आलेला आहे. आमच्या आलेले आहेत सुशिया फ्रॉम उल्वे आणि सैनिक सुद्धा उल्वेतच आहे, पण राहायला आमच्या न्यू पनवेलला आहे. आधी शेट ऑलरेडी सिटिंग. कोण चालवत आहे? कोण चालतो? हां चालव. ओके, बस सुट्टी भेटली आपल्याला. यो मॅन यो. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती. यस. ओम साईराम. ओम साईराम. तर गाईज आपण निघालेलो. आपली गाडी निघालेली आहे बरोबर 4:15 वाजता. 4:10. आजचे आपले चालक मालक आहेत. आधी चालक पण आहे आणि गाडीचा मालक पण आहे. तुम्ही झोपलं किती वाजता? मी झोपलो 1:30 पावणे 2ला. 2ला. आज मी रिलॅक्स होतो ना. परत सनी बोललो मी गाडी चालणार आहे. बोललो झालं 1:30-2 वाजून सगळी कामं आटपली. व्हिडिओ अपलोड केले. घर से निकलते ही कुछ देर चलते ही ड्राइवर हो गया है हमारा चेंज. आणि टाकी पण झालेली आहे फुल. गाईज आणि हे बघा गाईज, काय तुम्हाला सांगू. ही ट्रॅफिक पा बाई. याने काय कोचकलं बाहेर काढून ठेवलं तरी रे. आता इथे कुठेतरी घुसत असतील. कंटेनर यार्ड वगैरे काय असेल वाटतं. सकाळची गर्दीचा इशू. सकाळची गर्दी नंबर पण भाई कुठपर्यंत नंबर. अरे तुझ्या आईला. म्हणून मी मॅप लावतो नेहमी. चाचा क्या हो गया आगे? क्या मालूम भाई साहब, नहीं मालूम. तो लंबा हूँ भाई या ट्रॅफिक काय सुटत नाही. बाबा बस वाला आहे. त्याच्या मागे आम्ही चाललो इज्जतवाडीत. म्हणजे पुढून काय आला कोंडका कुठला तर आम्ही या बसच्या मागे दाखवू शकतो आपण. वरती तर तार बीर लागायची आईला. जंगरावाचा कसला आहे कसला आहे तो बाबा. तो कुठून त्या गाड्या क्रॉस व्हायच्या. काय कसा काय एक नाही 2 आहे बघ मागो बोल. गाडी लईच आहे. लोक आहेत रे, शपथ येडे हायवेला. याच्या मोठ्या हायवेला तर अरे कुठून गाड्या क्रॉस व्हायचे आपला. झाला क्लिअर. अरे नशीब वरती तार आहेत साहेब. गाडी दिसत नाही. वरती इलेक्ट्रिक पोल आहे म्हणून तिथे घासले नाही. तर घास लावला असता सगळ्यांना. माहितीये का काय नाही बोलायचं. काय कुठे आले ते पण काय चिकाटला बघ. झोपला तो गाडी. आमच्या आदिबाई गेलेल्या आहेत दमदाटी करायला. आई आदिबाई दम देस. आदिबाई चिल्ला के बोल. आदिबाई आले काहीतरी खबर घेऊन आले. मारल्यात म्हणून रॉंग मारल्यात ना.
गेले 10 मिनिटं आम्ही थांबलो याच ठिकाणी. थांबा लाईट लावते. 10 मिनिटं आम्ही एकाच ठिकाणी थांबलो. ही समोरची जी गाडी आहे ही आहे EV. ही कपली बॉम्बला. फायनली 20 मिनिटानंतर आम्ही इकडनं हल्लोय. लिटरली 20 मिनिटं झालेली आहेत. आणि आमचे मित्र परिवार जे पुढे गेलेले आहेत आता कुठे बघतोय त्यांना सापडतात का आपल्याला. ते वाटतं ते डायरेक्ट नाक्यावर पोहोचले वाटतं डायरेक्ट त्या हॉटेल जवळ. विलेज का काय तिथे आहे ना. पनवेल टू कल्याण क्रॉस करायला आम्हाला हार्डली 1 तास लागतो नॉर्मल डेजला. आज आम्हाला लागल्यात टोटल 2 तास. अजून आम्ही कल्याण क्रॉस नाही केलाय. बायपासला आहोत कल्याणच्या. एक का डबल हो गया आहे. चहाची तलब जबरदस्त लागलेली आहे आणि पोटात उंदरं सुद्धा ओरडत आहेत. पण आपण चहा पिशील ना. चहा पाहिजे तर चहा आणि बारीकचा नाश्ता. डायरेक्ट भेटू आपण चहा आणि नाश्त्यासाठी. मोठा कप आहे का चहाचा. काचेचा. हा मग काचेचा पाहिजे. हा एक नंबर काचेचा पाहिजे. तीन आणि 3च आहेत त्याकडे काचेचे. काय बघ कमाल आहे ना. चहा आपल्याला 2-3 मारायला लागते तेव्हा झोप उडेल. घ्या उठला चहा निकलते सुरके. कॅमेरा पण बदललेला आहे. सुरक्षित झालेला आहे. असा चहाची सुरकी मारायची. गाई 2-3 चहा मारून कचकावलेले आहे. बरं सांगलेलं अख्खा घुटत डायरेक्ट मारा. चहाची चौक कधी आयुष्यात गावाला पिवालाच नको चहा. तर तुम्ही करू शकता गाईज. माझ्या मित्राने एक आयडिया दिलेली आहे. स्वीट बेल्ट लावतो. एक सेकंड तिथं लय वाईट लय माणसं वाईटावर आहेत. आधी असं बोल सुशाचं आजचं जेवण जेवायचं. सुशाचं जेवण जेवायचं म्हणजे हरिओ काही तुम्हाला वाटतं हे पागल जरा का असतंय मी. त्याचं कारण असं आहे आदित्य शेटला जेवायचं सुशाच्या हातचं स्टेटमेंट दिलं भाई. सुशाचं जेवण जेवायचं आहे म्हणजे आमच्यात असा माणूस गेल्यानंतर त्याचं जेवण ठेवतो तर तेव्हा बोलतात हो याचं जेवण आहे म्हणून. असं थोडा म्हणून असं होतो. हसून ना माझा गालपाट दुखायला लागला. या सुशा कधी जेवण आहे. आता नाही घ्यायचे तर घे. पण बिस्लरी आहे का. हा बिस्लरी 5 बाटल्या घे. चलो गाडी भरो सजना. गाडी टाक ना एक बॉटल थंड ना घेतली. 2 थंड घे. आता गाईज हे जे इथे दिसतं समोर आहे इकडनं लगेच राईट आहे. आणि आपला शेवटला हाच एक टपरी भेटली. इथे आपल्याला थोडा खाऊ बी भेटलेला आहे. बालाजी नाही भेटला भाई. बालाजी या साईडला नाही. या साईडला बालाजी नाही. आणि पाण्याच्या बाटल्या. जोक आहेत पण काय ना आपला बटन दाबाव. काय ना आपला कॅमेरा नंतर चालू होतोय जोक झाल्यानंतर. असो पण आता आपण लागलेलो समृद्धी महामार्गाच्या स्टार्टवर. ही ॲम्ब्युलन्स का भाई. ॲम्ब्युलन्स का. समृद्धी हायवेवर आपला आगमन झालेलं आहे. या बघा आपण समृद्धी महामार्गावर पहिला हॉल्ट आहे आपला. बाई ऐकत नाही गाईस. तर आता चालक मालक बदललेला आहे. आता आलेला आहे तुमचा लाडका सगळ्यांचा आवडता आकाश जितेकर. आणि बाय द वे आकाश जितेकर ब्लॉग्स मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. हे मी बोलायला विसरतो आणि आज मी आठवणीत बोलतो. आठवणीत तुम्हाला सांगतोय की लाईक, सबस्क्राईब, अजून काय असतं, शेअर, कमेंट. आणि इंस्टाग्रामवर पण थोडं आपल्याला थोडंसं जीव द्या. आपल्याला इंस्टाग्राम थोडा आपला मरत चाललेला आहे. त्याला संजीवनी द्या. बस बाकी काय नाही. गाडी करतो चालू. आणि आता आपण इकडनं निघालेली आपली गाडी सवारी चाललेली आहे आपली शिर्डीला. चेंज केलेले आहे. आणि खुद्द रॅली प्रो ड्रायव्हर आलेला इकडे. रॅली प्रो ड्रायव्हर. यू नो व्हॉट. आय एम द रॅली प्रो ड्रायव्हर. गाडी आता 100-150च्या 350च्या स्पीडनी. काय गप नाही.
आपला हा मेन 8 किलोमीटरला बोगदा, 8 किलोमीटरला टनल, इगतपुरी बोगदा. मला वाटला पाऊस वाटायला लावेल, पण जसं जसं मी शिर्डीकडे येतोय, साहेबांजवळ जात चाललोय, एक थेंब इथे पावसाचा नाहीये. बघू शकता तुम्ही, एकदम सुखसुखाट दर्शन घेऊन बाहेर निघेपर्यंत, म्हणजे कुठे ओला नको आहे ना. आता काही राहिलेले 20 ते 25 किलोमीटर शिर्डी येण्यासाठी. तर आता डायरेक्ट भेटू आपण आपल्या पार्किंगला. तर आपण आलेलो या पावन भूमीवर, साईबाबांच्या मंदिरा लगत आपली गाडी चालवली आहे. साईड बाय साईड साईडला आहे मंदिर. गाईज आपली गाडी इकडे पार्क केलेली आहे आणि आता आपण चाललेलो आहोत. आणि जसं तुम्हाला नेहमी बोलतो मी, गुज बम जय हिंद मित्रांनो. हा जो झेंडा बघितला ना, की मजा वेगळीच आहे. कम्प्लिटली चेंज झालेला आहे हा शिर्डी. एक नंबर केलाय काम. तर इथे पण ठेवणार पहिले आपला मोबाईल, आणि इकडे आपण ऑनलाईन भरू शकता. सध्या तरी हार वगैरे आपण अलाउड नाही. इकडनं मोबाईल जाणार आहे आतमध्ये आणि आपल्याला काही रेकॉर्ड करता येणार नाही. डायरेक्ट भेटू आपण दर्शन करून बाहेर. काही बघा टिळा वगैरे लागलेला आपल्या. दर्शन एक नंबर झालेलं आहे. दर्शन झाला मस्त, दर्शन एक नंबर दर्शन झालं. आणि आता आपण इकडे चपला वगैरे घेऊ आणि आपण आपल्या गाडीला प्रस्थान करू. काहीतरी नाश्ता करू, 2-3 फोटो मेन एंट्रीवर काढू. काय जर याच्या खाली फोटो नाही काढला तर काय केलं तर काय राहिलं दिवस आपले. बाहेरनं फोटो काढतो. शिर्डी आहे, फोटो हो जरुरी आहे. नुसती फोटोग्राफी, नुसती फोटोग्राफी. यांनी काय तर डायलॉग मारला, बरं प्रूफ द्यायला लागेल घरच्यांना. नाही तर शिर्डीला गेला तर कुठे गेला, बरं डिवोर्स व्हायचा. आणि आपण बघ प्रूफ देतोय घरी, प्रूफ देतोय. ऐसा क्या करते हो की प्रूफ देना पडता है घर पे. तुम्ही गेलतो कुठं? प्रसाद खाऊया आणि गाडी चालू झालेली आहे. वाट नाही पाहते आम्ही, भूक लागलेली आहे पक्की जोराची. आणि आता आम्ही जाणार आणि मॅगडी मध्ये कारम कुरम करणार. आणि या माणसाला काय टर्न घ्यायची काय पद्धत आहे का नाही. खोल खोल खोल. आणि आता आमच्या लाडूची सोय का, कसली सोय, काय फोडलंय लाडू. वाव, लाडू ही लाडू महाप्रसाद घेऊ अर्धा अर्धा. हे बघा तुम्हाला पण गाईज, तुम्ही पण घ्या प्रसाद. हे घ्या, हे घ्या, हे घ्या. ओम साईराम. हा सामनेचा म्हणजे विसरलो होतं गाईज की आपण ठरवलं की फक्त गोप्रोवर म्हणजे ॲक्शन कॅमेरा शूट करायचा आहे. तर काही शॉर्ट्स आपले आयफोन में आलाय, काही फरक पडता है गाईज. मग कसं आलं दर्शन आपला? ओके, एक नंबर. ओम साईराम, ओम साईराम. तर जोश एकदम हाय झाला. आणि आता जेव्हा आम्ही नाशिकला जाऊ एका वैशिष्ट्य हॉटेलमध्ये, तिकडचा जोश आमचा 10 पट वाढेल. शॉक होणार. हा, शॉक होणार जे आम्ही खाणार ते बघून. चला आता आपण आलो मॅगडीला. चालू आहे ना मॅगडी? चालू आहे गाईज. 5 मिनिटं बाकी आहेत अजून. किती चालू होतं तर मॅगडी चालू व्हायला. वाजले आता 10. चांगला टाइम, चांगला कव्हर केला आपण. नाही चांगला कव्हर केला. 10चा पास आणि आम्ही 9:45 दर्शन झालं. येस. आणि तो दर्शन व्यवस्थित झालं. व्यवस्थित काय नाही, एकदम मजा वाटली. जलसा जलसा ही जलसा. मॅगडी आम्ही का निवडला आहे त्याचं कारण असं आहे की इथे लोडिंग पण करायचं आहे, अनलोडिंग पण करायचं आहे. अनलोडिंगला तो स्वच्छ ठिकाणी ते असणार आहे. तर आपण दोन्ही काम करू. मामा सांगा झालं आम्हाला की ओपन झालंय. धन्यवाद मामा. पहिला टाइम मध्ये चेंज केला. 10:30 बोलायला लागले. 10:30 टाइम दिला. कसली मशीन बंद आहे? मशीन काम करते. खायला काय नाही भेटणार काय? आयडी मशीन बंद आहे बोलतं. खायला काय नाही भेटणार. नाही झालं. ही कुठली सिस्टम आहे? इकडे ऑर्डर घेताय, इकडे बाकी सगळी बंद ठेवलाय. नाही प्रायव्हेट काढला का मॅगडी येली? ओनली फॉर कपल. ओनली फॉर कपल सोय केली. ओनली फॉर कपल सोय केली वाटतं. हे बघा इथं बसले आहेत, बाकी त्यांना एंट्री नाही. कोरियन चिकन. हा मग कोर काय हे पण भेटेल. मॅक्स स्पायसी चिकन अंडाला भेटेल. माझा तो फेवरेट. वा 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 वा. भेटलाय यांचा काहीतरी ऍक्च्युली काहीतरी त्यांचा मशीनमध्ये फॉल्ट झालाय म्हणून ते रन केला होता. ठीक आहे, आम्हाला बसायला जागा दिलेली आहे. आयडी पण आमचा डायरेक्ट अनलोडिंग करून आलाय. पहिला मेंबर अनलोड करणार. पहिला विकेट. अशी माणसं आहेत ज्यांना आम्ही बोलवतो पण ते येत नाहीत आणि अख्खी रिपोर्टिंग काढत बसतात ना. कोण आहे? राहुल आहे ना. हा, या अशी माणसं आहे. तो गाईज कमेंटवर टाका, या राहुलला सांगा मित्रांनी बोलवलं की यायचं असतो. एक दिवस तरी काम धंदा साध्या ठेवायचा असतो. हा, आता सगळं रिपोर्टिंग करत बसला. किती दर्शन झाला, काय झालं. हा सांग ना.
हा तू पण आला. राहुल नावाचा मित्र आहे माझा. हा 2 दिवस पहिले येतो बोलला आणि अचानक बोलतो नाही मला काम आली ते आली. प्लॅन कॅन्सल करणारे भरपूर असतात. हा बोल बोल. असे प्लॅन कॅन्सल करणारे भरपूर असतात. तिकडे फुल होता पाऊस. आता अख्खी रिपोर्ट घे. खड्डे किती आहेत, दगड किती आहेत रस्त्यात, किती सिग्नल, किती थेंब पडली. ठेव बरं फोन ठेव. चौकशा करते. काय खाता तुम्ही रे? मी डाएट आहे. हा सॉरी. आम्हाला ही पोरगी पसंद आहे आम्हाला ही पोरगी. मेरा कॉफी नहीं है क्या? भाई कॉफी है भाई कॉफी. कोंबडा खा पहिला. काम तमाम करून झालेलं आहे आपला आणि आपली पोरं मित्र सगळी थांबलीत बाहेर. आतली एसी बंद आहे होय ना गाईस. आणि हा आपला निघालेला आहे बाहेर. ब्रँडिंग बघू शकता. आई ग ही बघा ब्रँडिंग. आकाश जिरेगार व्लॉग्स अँड इंस्टाग्रामवर फॉलो करा असं सांगतोय मी तुम्हाला. तर आता जसं आपण चढू कुठे समृद्धीवर तसंच आपण ड्रोन उडवणार. तर वाट बघतोय आपण समृद्धी. आणि गाईस अशा प्रकारे लागणार आम्ही समृद्धी महामार्गावर. आता उडवायचे आपल्याला या ड्रोन. ओय जबुरे उडा दे ड्रोन. गाईस आणि फायनली आपला ड्रोन उडलेला आहे. तर बघा नोबिता का सिनेमॅटिक्स मध्ये एकच का. गाईस आपण आलो इकडे कराडी. मी काय बोलतो ऐक ना, हे 4 दे, हे 8 दे बेलबत्ता. अर्धा किलोचे 8 आणि एक हा दे. बेलबत्ता 8 आणि चिवडा 1. गाईज नाशिकला आलात आणि तुम्ही कराड बंधूची जर बेलबट्टा किंवा चिवडा नाही घेतला तर तुम्ही काय घेतला? आता आपण घेतलेली खरेदी मस्तपैकी 4-5 किलो घेतलेले आपण. 8 म्हणजे 4 किलो झाले. 4.5 किलो आपण घेतलेले आहे. आणि आता आपण चालू ड्युट्या बुजल्या. का घेतला तो पण सांग. आणि आता आपण चाललेला आहोत ड्युट्या बुदल्यामध्ये जेवणार. आलनी भात, मटन. ओ माय गॉड. आलेलं आहे पाणी पाणी पाणी. तोंडाला आलेलं आहे पाणी. गाईस तर आपण पोहोचलेलो आहोत ड्युट्या बुदल्या हॉटेलला माची म्हणून. तर चला आता आपण जेवू आणि बघू कसं जेवण आहे. गाईस या बघा याचा एकमेव मालक ठाकूर. मालक नाही, मालक ऍडजस्ट करू शकतो. येते आणली मीठ खात नाही म्हणून आणली. मटन थाली, स्पेशल मटन थाली आणि ही आहे स्पेशल चिकन थाली. अशा प्रकारे भरपूर उरलेलं आहे. असा पोट झालाय का या कुशीलाने होत आहेत. त्या आता एवढा झालाय या कुशीलाने होत तर या कुशीलाने होत. हाल बेकार. चाल काय बोलताय आधी. फुल टाईट. म्हणजे जेवण करून फुल पोट टाईट. जेवण करून लगेच कमेंट येतील इथं काय टाईट झालं तुम्ही. तर मित्रांनो जेवण झालेलं मस्तपैकी फर्स्ट क्लास पैकी. आणि आता आम्ही निघतोय. शनीचे बिल भरतायत आणि आता आम्ही लाईट बिल भरला. काय आधी कसा वाटला? मस्त. बाई जेवण झालंय. कुठे लगविलं आता खाऊ आपण पान. ए मगई पान आहे क्या? ए कोण कोण खाता पान? हा पान 3 मगई मीठा पान. बाई पान ही पान. अरे ये है हमारी जान. या चला पान घ्या पान घ्या पान घ्या. जेवण एक नंबर झालंय. पेट मस्त भरलंय. फक्त आणली भाताचा विषय आहे. मला जमला नाही यंदा. कदाचित लास्ट टाइम जेवण आमचं म्हणजे भूक लागली असेल म्हणून तर आणली भात आवडलं मला. पण यंदा नाही आवडलं. टू बी ट्रू. बाकी मटन थाली विटन थाली बरोबर. पक्की झोप आली आहे.
पनवेलला. चलो बाय. आता आम्ही आलो पनवेल. सुखरूप व्यवस्थित दर्शन झाला, मस्त वाटला. पिशवी भरून सगळं आणला. येस, धमाल मस्ती झालेली आहे मस्त पैकी. आम्ही जोक येस, काही गोष्टी ऑन कॅमेरा झालेत आणि बरेचसे म्हणजे 85% ऑफ कॅमेरा झालेले आहेत. एकदम म्हणजे तो एक स्ट्रेस असतो ना तो गेलेला आहे. म्हणजे एक नवीन जोश आलेली आहे आपल्याला. जोश. येस, नवीन उदाहरणे, नवीन पांड्या, नवीन कोण सगळे काय. तर आजचा व्लॉग आपण इथे समाप्त करतो. थँक्यू फॉर वॉचिंग. असाच प्रेम देत राहा जसं तुम्ही मागच्या व्हिडिओ देत आलेले आहात. तर बाय बाय.